आज ना मला बनवायचे होते रव्याचे लाडू. गणेशला आवडतात लाडू म्हणून बनवायला घेतले होते. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा व्हिडिओमध्ये. तर हा 1 किलो रवा आहे, बारीक रवा आहे. आधी मी काय केलं, भाजून घेतला थोडासा लाल होईपर्यंत आणि नंतर काय केलं, त्याच्यामध्ये तूप घातलं आणि तूप घातल्यानंतर बराच वेळ असा भाजून घेतलेला होता रवा. हे बघा, छान असा तुपाचा वास सुटलेला आहे. वास सुटोसपर्यंत हा रवा भाजून घ्यायचा आहे. मी बनवणार आहे पाकातले लाडू. मला तर काही पाक बनवता येत नाही. पाक बनवायचं काम असतं ह्यांच्याकडे. पण मी जरवेळी कसं बनवते, रवा भाजून घेते तूप घालून भरपूर आणि नंतर त्याच्यामध्ये साखर वाटून घालते. मी तसे बनवते. पण हे जे लाडू आहेत ते मी बनवलेले आहेत छान असे पाकातले. 1 किलो रवा घेतला होता. त्याच्यात भरपूर सारं तूप घातलं. तूप काय मी मोजून नव्हतं घातलेलं आणि नंतर इलायची पण टाकायची त्याच्यात बारीक कुटून आणि मग काय करायचं, जो पाक बनवला आहे तो त्या रव्यामध्ये घालून थोडंसं बराच वेळ म्हणजे हलवून घ्यायचं आणि छान असे लाडू झालेले आहेत. 1 किलोचे लाडू झालेले आहेत. एक 45 लाडू झालेले होते. आणि ह्या बाजूचे मी बांधलेत आणि ह्या बाजूचे ह्यांनी बांधलेले आहेत. असे बनवले आम्ही दोघांनी मिळून छान रव्याचे लाडू. तर आता ह्याला पण बनवणारच आहे मी गौरी गणपतीला. पण त्याच्या आधीच आमच्या गणेशला खायचे होते. मग हा सगळ्यात शेवट लाडू छोटासा. तर कसे वाटले रव्याचे बनवलेले लाडू मला नक्की कमेंटमध्ये सांगा. पहिल्यांदा माझ्या हातचे म्हणजे छान असे लाडू झालेले आहेत. आणि आज स्वयंपाकामध्ये मी बनवलेला आहे, सोमवार होता. मग चला म्हणलं एकतरी सोमवार शिरा बनवूया. छान आज बनवलेला आहे मस्त असा शिरा. शिरा मी पातेल्यात बनवलेला आहे कारण दोन्हीकडे यांमध्ये भाज्या आहेत म्हणून चला म्हटलं पातेल्यातच बनवूया. रवा पण काय केला, छान असा भाजून घेतला आणि मग नंतर त्याच्यामध्ये तूप घातलं, थोडीशी इलायची घातली आणि बनवलेला आहे मस्त साखर वगैरे घालून शिरा बनवलेला आहे. तर हे बघा, शिरा झालेला आहे तयार आणि भाजी बनवलेली आहे वांग्याची. सुक्कं वांगं बनवलं आहे असं मीडियम मस्त एसराचं वांगं. आणि मामांना वांगं खायचं नाही आहे, मग त्याच्यामुळे बनवलेलं होतं थोडंसं पिठलं. असा होता जेवणाचा बेत. भाकरी, वांग्याची भाजी आणि पिठलं. इकडे भाकरी बनवल्या आहेत. हे बघा, हे काय झालं, मी तूप ह्या पळीने घेतलेलं होतं. ती पळी म्हणलं मग त्याच्यात बसत नव्हती, मग भाकरीवर ठेवली होती. ते तूप सगळं लागलं आहे भाकरीला. आणि छान असा मुळा घेतलेला आहे चिरून. हे बघा, रानातला मुळा. असा आहे जेवणाचा बेत. मग कशा वाटल्या आमच्या भाज्या ते मला नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आता शिरा खाली उतरून ठेवते आणि मामांसाठी बनवते मस्त गरमागरम पिठलं. त्यांना पिठलं खूप आवडतं. मग बनवलेलं आहे गावाकडच्या पद्धतीचं मस्त पिठलं. कसं वाटलं चुलीवरचं पिठलं ते पण सांगा. आणि रव्याचे लाडू माझे पहिल्यांदा म्हणजे मी पाकातले केले, ते खूप छान असे टेस्टला पण झालेले आहे. मी त्याची पुढच्या ह्याच्या वेळेस म्हणजे गौरी गणपतीच्या वेळेस काय करेन, मोठा व्हिडिओ बनवेन कसे बनवायचे रव्याचे लाडू. आणि भाज्या कशा वाटल्या हे तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मस्त गावाकडच्या पद्धतीचं असं छान सुकं वांगं केलेलं आहे, इकडे शिरा केलेला आहे